वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटक आणि सीटूच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन करून आयटक राज्य सचिव कॉम्रेड दिलीप उटाणे आणि सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड यशवंत झाडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने केली असून सरकारने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। दयालनगर रेल्वे स्टेशन येथून मोर्चा काढून बजाज चौक या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले। आमच्या आंदोलनाचा 30वा दिवस आहे। आम्ही 4 तारखेपासून आंदोलन पुकारलेलं आहे, संप पुकारलेला आहे। आमच्या संपासाठी अजून शासनाला जाग आलेली नाही, त्यामुळे आज आम्ही सर्व सेविका मदतनीस जेलभरो आंदोलन करत आहे। याच्यानंतर जर शासनाने आमच्या कामाची आमच्या संपाची दखल घेतलेली नाही तर आम्ही याच्यानंतर उपोषणाला सुद्धा बसू। आम्ही मागे हटणार नाहीये। आम्ही सर्व संघटन एकजुटीने लढा द्यायला तयार आहोत आणि असाच आमचा लढा पुढे पण चालू राहणार आहे। याला शासनाने आमच्या लढ्याची दखल घ्यायलाच पाहिजे, कारण की आमच्या भगिनी 30-30 वर्ष 35-35 वर्ष सेवा देऊन जेव्हा सेवा निवृत्त होतात, सेवा समाप्तीनंतर त्यांना 1 रुपया सुद्धा मिळत नाहीये आणि भरगच्च पगार घेणारे अधिकारी सेवा समाप्तीनंतर भरगच्च पेन्शन घेऊन घरी बसत आहे। लाखो रुपये त्यांना मिळत आहे। आम्ही जीवावर उदार होऊन शासनाची काम करत आहोत, पण शासनाला आमची कवडी मोल महत्व नाही आहे। अशा शासनाचा आम्ही धिक्कार करत आहोत। अंगणवाडी बंद आहे आणि कुपोषण वाढत आहे, तर मग याची जबाबदारी सर्वस्वी शासनावर आहे। शासनाला मुलांचं कुपोषण कळत आहे, अंगणवाडी सेविकेतील कुटुंबाचं कुपोषण दिसत नाही आहे का शासनाला? आमचा सरासर आरोप आहे शासनावर का त्यांनी सेविका मदतनीस यांची सुद्धा कुपोषणाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि आमचं मानधन भरभरून वाढ दिली पाहिजे आणि आम्हाला सेवा समाप्तीनंतर आम्ही काही खूप नाही मागत आहे हो, फक्त मोजून तोलून 4,000-5,000 रुपये आम्हाला सेवानिवृत्त, फक्त त्यांना बीपीची आजारपणाची सोय झाली पाहिजे। एखादीला बीपीचा आजार आहे, शुगरची गोळी आहे, तर कम से कम तिची सोय झाली पाहिजे। निराधारांना शासन 1,500 रुपये देत आहे, सेविकांना सेवा समाप्तीनंतर काय मिळत आहे? काहीच नाही। तुच्छ सारखं आम्हाला सेवा समाप्तीनंतर मोजल्या जातं। तर आमचं शासनाला म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला सेवा समाप्तीनंतर कमीत कमी 5,000 ते 6,000 रुपये मानधन एवढं द्यायला पाहिजे। आम्ही मागे हटणार नाही आणि आमचं चालूच राहणार आहे संप। लोग से 4 दिसंबर से संप है। आज हमारा 28वां दिन भी आ गया, तो सरकार ने हमारी मांगे पूरी करी नहीं है। हम जो आंगनवाड़ी सेविका है, हम परित्यक्ता है, घटस्फोटित है। 10,000 में हमारा कुछ होता नहीं है। ये सरकार अभी तक के जगी नहीं है हमारे लिए। हम चाहते कि ये सरकार हमको वेतन श्रेणी लागू करे और हमारी समस्या दूर करे। आज हमारे भी बच्चे, हम हमारे बच्चों को पढ़ाना चाहते हैं, मगर हमारी परिस्थिति ऐसी है कि हम हमारे बच्चों को पढ़ा भी नहीं सकते, न ठीक से कुछ कर नहीं सकते। आज हम विधवा औरतें हैं, हम एकल औरतें हैं, हम हमारे पर कैसा करेंगे? हमारे बच्चों का महंगाई दुनिया कुछ आसमान को छू रही है। सिलेंडर के भाव इतने महंगे हो गए, हम अकेली नारी हम क्या कर सकती है? सरकार ने कुछ करना चाहिए हमारे लिए। हम बस यही चाहते हैं कि हमारी वेतन शुरू कर दे, हमारा मानधन 26,000 लागू कर दिए, पेंशन लागू करी जाए हमारे लिए भी। 4 तारखेपासून आंदोलन सुरू आहे। जर शासनाने याच्या पुढे दखल घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषण करण्यासाठी तयार आहोत, कारण आमचं पूर्ण कुटुंब यावर आहे आणि आता आम्ही घरी जाणार, म्हणजे रिटायर होणार। आम्हाला रिटायर झाल्यानंतर आम्हाला पेन्शन पाहिजे, पेन्शन शिवाय आम्ही जगू शकत नाही। उद्या कोणाची मुलं कोणाला होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन मिळाली पाहिजे। हा आमचा लढा आहे आणि आमच्या मानधनामध्ये भरघोस वाढ झाली पाहिजे, शासनाने केली पाहिजे आणि आम्हाला पेन्शन लागू केलं पाहिजे। हा आमचा शेवटीपर्यंत लढा राहील। असं आहे की आज आम्हाला 30 दिवस होत आहे, आमचं 4 पासून संप चालू आहे, तरी पण अजूनही सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही। मोजकं वेतन आणि आम्हाला पेन्शन तर आवश्यकच आहे, पण कमीत कमी मानधन जे वाढ आहे ते तरी द्यायला पाहिजे, कारण आम्हाला येणाऱ्या रजा पण नाही मिळत आणि कोरोना काळातले जे आम्ही कामं केले, आम्ही आमच्या जीवावर उद्धारून आम्ही कामं केलेले आहे, ते सगळ्या शासनाला सुद्धा माहित आहे। त्याच्या गोल्ड मेडल काही दिल्यानं काही नाही होत। आम्ही निस्वार्थपणाने हे केलेलं आहे काम कोरोना काळातलं, आणि आमचा संप इतक्या दिवसापासून असून अशी कशी शासनाला जाग येत नाही, आमची काबर कदर येत नाही। आज किती 30 दिवस होऊन राहिले, आम्ही आज बेमुदत संपावर आहे। जर आम्हाला मिळाले नाही तर आम्ही उपोषण करायला तयार आहोत।